स्वातंत्र्य कल्याण प्रतिष्ठान स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती व्याख्यानमाला या ठिकाणी आज हा कार्यक्रम आयोजित केला आणि या ठिकाणी दासबोधाचे अभ्यासक निमयजी यांनी एक प्रबोधन आज या ठिकाणी केलं। ते प्रबोधन करत असताना समाजाला जागृत करण्याचं काम त्यांनी या प्रबोधनाच्या माध्यमातून केलेलं आहे। दासबोधाबद्दल त्यांनी जे सांगण्यात आलं त्याचं अनुकरण करावं, स्वतः वागण्याचा प्रयत्न करावा आणि पुढच्या पिढीलाही मार्गदर्शन करण्याचं, चांगली पिढी घडावी, आदर्श समाज घडावा हे सांगण्याचा प्रयत्न निमय सरांनी या ठिकाणी केलेला आहे। असे उत्तरोत्तर कार्यक्रम भविष्यामध्ये काळाची गरज आहे आणि ह्या माध्यमातून एक सुंदर सुसंस्कृत समाज घडावा आणि सगळ्यांना त्याचा लाभ मिळावा हीच प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या संयोजकांनी या ठिकाणी दिलेली आहे। एवढंच